तर आत्ता आपण शिकत आहोत वैदिक मॅथ्स लेवल 2 मधील स्क्वेअर रूट पेज नंबर 74. तर चला समजून घेऊया आपण हे. पहिल्यांदा मी नंबर आहे तसे घेऊन घेते आणि मागून 2-2चे गॅप पाडलेले आहेत. म्हणजे इथे 61 इकडे 65 म्हणजे इथं 2-2चे पार्टिशन केलेलं आहे. तर इथं मी स्क्वेअर रूट आधी स्क्वेअर पण लिहून घेतलेत 1 to 10. तर 1 हा नंबर कोणत्या स्क्वेअर नंबरच्या लास्टला येतो. एकतर 1 हा 1च्या लास्टला येतो किंवा तो 9च्या येतो, म्हणजे 1 लास्टला आले. आणि आता हा 65. इथं आपण 2 नंबर डिसाइड केले, ह्यापैकी कोणता तरी इथे आन्सरला एक नंबर येईल. तर 65 कोणाच्या स्क्वेअर नंबरच्या मध्ये आहे ते बघायचं आपण. म्हणजे 65 असेल 64 आणि 81च्या मध्ये, म्हणजे 8 आणि 9च्या मध्ये असेल. तर आपण हे 8 आणि 9 पण लिहून घेऊया. तर जो पहिला नंबर आहे 8 तो आहे तसाच येणार. फक्त 1 किंवा 9 हे डिसाइड करण्यासाठी आपल्याला 8 into 9 करायचं. किती येईल आन्सर? 72. तर 72 हे 65 पेक्षा मोठं आहे, बरोबर. पण 65 हे 75 पेक्षा छोटा आहे, त्यामुळे छोटा नंबर 1 घेतलेला आहे आपण. तसंच इथे पण पाहूया, मधून भाग गेले 6 कोणाच्या शेवटी येत आहे. एक तर 6च्या येईल किंवा 4च्या येईल. 6. इथं 54 कोणाच्या मध्ये येत आहे, तर 7 आणि 8च्या स्क्वेअर नंबरच्या मध्ये येतं. म्हणजे 49 आणि 64च्या मध्ये 54 येत आहे. तर आपण बघू, इथे 7 आणि 8 आहे तसे घेणार. इथं 7 ॲज इट इज येतो आणि आता काय करणार, 7 into 8 56. तर 54 56 पेक्षा कसे छोटे, त्यामुळे इथं नंबर येणार छोटावाला म्हणजे 4. सेम सर्व एक्झाम्पल तसेच आहेत. इथे बघू आपण, नाही हे झालं, तर 6 वाला झालं. हेच बघूया आपण सलग. चौथं म्हणजे 4 कोणाच्या मध्ये, 4 कोणाच्या लास्टला येते, एक तर 2च्या येते किंवा 8च्या. 46 कोणाच्या मध्ये येते, 36 आणि 49 म्हणजे 6 आणि 7च्या. 6 हा नंबर ॲज इट इज येईल. या दोघांचा गुणाकार 6 7 42. 46 हे 42 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथे मोठा नंबर येईल. हे अशा प्रकारे ही ट्रिक आहे.